या चॅप्टरचं टॉपिक नंबर आहे 3. चॅप्टरचं नाव आहे आयोनिक इक्विलिब्रिया. चॅप्टर नंबर 3. आयोनिक इक्विलिब्रिया. आणि आपण जेव्हा थर्मोडायनॅमिक्स किंवा केमिकल कायनेटिक्स हे शिकलेलो तेव्हा आपल्याला माहिती होतं की एखाद्या रिॲक्शनचा अभ्यास करत असताना आपल्याला 3 गोष्टींची गरज लागते. आठवतंय का ते लेक्चर? प्रथम आठवतंय का? कोणतीही आपल्याला केमिकल रिॲक्शन स्टडी करायची आहे. फॉर एक्झाम्पल ए गोज टू प्रोडक्ट. तर या रिॲक्शनचा कम्प्लीट स्टडी केव्हा होतो? जेव्हा तुम्हाला त्याची एक्सटेंट माहिती आहे, किती प्रमाणात ती रिॲक्शन होते. दॅट इज एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. सो पहिलं होतं की ती रिॲक्शन होते की नाही. एक्सटेंट तर नंतरचा विषय आहे. ती रिॲक्शन होते की नाही त्यालाच काय म्हणतो आपण? फिजिबिलिटी. रिॲक्शन होते की नाही, फिजिबिलिटी. सेकंड काय होते तर किती प्रमाणात होते, एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. होते तर किती प्रमाणात होते, एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. अँड लास्ट काय होतं? जर या एक्सटेंटला होते तर काय स्पीड न होते ती रिॲक्शन, कॉल्ड ॲज रेट ऑफ रिॲक्शन. एक्सटेंट ऑफ रिॲक्शन आपण इक्विलिब्रिया या चॅप्टरमध्ये शिकतो. एखादी रिॲक्शन किती प्रमाणात होते. मग 2 आहेत इक्विलिब्रिया. एक तर केमिकल इक्विलिब्रिया, नॉर्मल केमिकल रिॲक्शन्समध्ये होते. आणि दुसरा आहे आयोनिक इक्विलिब्रिया, दॅट इज त्यांच्यामध्ये आयन्स असणार आहेत. अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये आयन्स आहेत. NH4OH हा सबस्टन्स आयोनाइज होतो. कशामध्ये? NH4 प्लस OH मायनस. सो जिथे तुम्हाला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स दिसत आहेत इज आयोनिक इक्विलिब्रिया. आणि नॉर्मल जर एखादी रिॲक्शन लिहिली असेल तुम्ही की जे आयन्स नाही आहेत, A+B गिव्स C+D, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नसेल तर केमिकल इक्विलिब्रिया. हे 2 टॉपिक आपले ऑलरेडी झाले. फिजिबिलिटी सांगणारा टॉपिक असतो थर्मोडायनॅमिक्स अँड रेट सांगणारा टॉपिक असतो कायनेटिक्स, केमिकल कायनेटिक्स. समजतं का? बघा काय चालू आहे. केमिस्ट्रीमध्ये एखाद्या केमिकल रिॲक्शनचा मला होलसोल अभ्यास करायचा आहे तर मला हे 3 चॅप्टर आलेच पाहिजेत. थर्मोडायनॅमिक्स, इक्विलिब्रिया अँड केमिकल कायनेटिक्स. इक्विलिब्रियामध्ये 2 टाईपचे इक्विलिब्रिया आहेत, केमिकल इक्विलिब्रिया अँड आयोनिक इक्विलिब्रिया. सो केमिकल इक्विलिब्रियामध्ये कोणतीही नॉर्मल केमिकल रिॲक्शन असते. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल कन्सिडर करून सांगते. अमोनिया बनवायचे तुम्हाला. कसा बनवाल? N2 + H2 गिव्स 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. ही इक्विलिब्रियम आहे. कोणाबदली? 2 मॉलिक्युल्समधली. रिॲक्टंट्समध्ये आणि प्रॉडक्टमध्ये इक्विलिब्रिया आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये इक्विलिब्रिया म्हणजेच काय? तर रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. मस्ट बी इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. जो पुढे जाण्याचा आणि मागे येण्याचा रेट सेम आहे तर मी त्या कंडिशनला, त्या सिच्युएशनला असं म्हणू शकते की गिवन रिॲक्शन इज इन इक्विलिब्रियम. मग आयोनिक इक्विलिब्रिया काय आहे? आताच एक रिॲक्शन लिहिली आहे इथे. NH4OH gives NH4 प्लस OH मायनस. थोडी दुसरी रिॲक्शन घेते, ही तर आहेच. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2. हा कोणता ॲसिड आहे सांगा बरं चॅट सेक्शनमध्ये. CH3COOH कोणता ॲसिड आहे हा? प्रथम करेक्ट आहे. अथर्व, प्रथमेश, या ॲसिडचं नाव काय आहे? ॲसिटिक ॲसिड. 2 कार्बन आहेत, 1 2. 2 वर्ड रिलेटेड टू कोणाशी असतो? ॲसिटा. आणि COOH कार्बोक्झिलिक ॲसिड असेल तर कसं लिहितो आपण? ओइक ॲसिड. सो इट इज ॲसिटिक ॲसिड
IUPAC मध्येच तुम्ही म्हणायचं असेल तर दिस इज इथॅनॉइक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड या फिर इथॅनॉइक ॲसिड अंडरगोज इक्विलिब्रियम ॲट वन सिच्युएशन आणि आयोनाइज कसा करणार आहे तो. ॲसिड आहे तर तो H+ रिलीज करेल. सो H+ प्लस उरलेला सगळा मॉलिक्यूल CH3 C डबल बॉन्ड O मायनस C डबल बॉन्ड O मायनस. सो इथे पण इक्विलिब्रियम आहे आणि हे इक्विलिब्रियम कोणामधलं आहे. दिस इज अ इक्विलिब्रियम बिटवीन या साईडला प्रॉडक्ट साईडला मला आयन्स दिसत आहेत अँड रिॲक्टंट साईडला मला अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल दिसतो. अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. सो आयोनिक इक्विलिब्रियाची डेफिनेशन अशी लिहिली जाते. द इक्विलिब्रियम बिटवीन हे काय आहे इक्विलिब्रियम. द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज आयोनिक इक्विलिब्रिया. आपण डेफिनेशन लिहून घेऊया वरती हवं तर. तुम्ही पण सोबत सोबत नोट्स बनवल्या तर जास्त बेटर राहील. आयोनिक इक्विलिब्रियाला डिफाईन कसं करायचं. द इक्विलिब्रियम बिटवीन कोण कोण आयन्स प्रॉडक्ट साईडला कोण आहेत आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स is called as ionic equilibria. डेफिनेशन क्लिअर आहे का बघा. क्लिअर नाही प्रथमेश याचा ते झूमचा जो प्रो ॲक्सेस असतो ना तो नाही आज आपल्याकडे. सो लाईव्ह स्ट्रीम नाही करता येत आहे. OBS रेकॉर्डिंग करते मी पाठीमागे. ओके इथंपर्यंत काही डाऊट आहे का बघा. ऑल 3 ऑफ यू प्रथम अथर्व ॲज वेल एज प्रथमेश. या सगळ्यामध्ये तुम्हाला एक्झामला काय विचारणार आहेत. डिफाईन आयनिक इक्विलिब्रिया. आयनिक इक्विलिब्रिया काय आहे. एक इक्विलिब्रियम आहे बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्यूल. चलो जाऊया समोर. नेक्स्ट त्यानंतर तुम्हाला अजून काही एक्झाम्पल्स माहिती आहेत का. फ्यू मोर एक्झाम्पल्स ऑफ आयनिक इक्विलिब्रिया. ॲटलिस्ट एक 3 ते 4 एक्झाम्पल्स आपल्याला लिहिता आले पाहिजेत. फ्यू मोर एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक इक्विलिब्रिया. कारण CETला ते विचारतील विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन शोज आयोनिक इक्विलिब्रिया. Which of the following reaction do not shows ionic equilibria. आता बघा ते असं का विचारतात. इक्विलिब्रियम जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर डेफिनेटली एक फ्रंट साइड हेडेड ॲरो आणि एक बॅक साइड हेडेड ॲरो पाहिजे. आणि हे तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही काही वीक गोष्टींचा स्टडी करत असता. फॉर एक्झाम्पल इफ यू आर स्टडिंग वीक ॲसिड्स. वीक ॲसिडचा अभ्यास करताय. वीक ॲसिड फॉर एक्झाम्पल मी हे सगळे ॲसिड्स पाठ करून घेईन तुमच्याकडून. आत्ता फक्त काही वीक ॲसिड्स तुम्हाला माहिती असू देत. आत्ता जस्ट केलेला ॲसिटिक ॲसिड. सो ते परत एक्झाम्पल लिहित नाही आहे मी. जस्ट आपण ॲसिटिक ॲसिड केला तो एक वीक ॲसिड आहे. अजून H2CO3 कार्बोनिक ॲसिड, H2S हायड्रोजन सल्फाइड, H3PO4 फॉस्फरिक ॲसिड एक्सेट्रा. खूप सारे वीक ॲसिड्स मी लिहू शकते आणि यापैकी कोणाचंही इक्विलिब्रियम तुम्ही क्रिएट करा ॲज इट इज वीक ॲसिड तो पुढे आयोनाइज होणार. कशामध्ये H+ देईल तो. किती H+ देईल रे. 2 हायड्रोजन्स आहेत तर 2 H+ देईल. आणि राहिलं काय CO3 2 H+ आहेत तर CO3 वर चार्ज किती असणार -2. पण हे आयन्स परत एकत्र येतात आणि माझा मेन ॲसिड बनवतात.
सो इक्विलिब्रियम तेव्हाच क्रिएट होतं जेव्हा फॉरवर्ड डायरेक्शनला जाणारी रिॲक्शन परत बॅकवर्ड डायरेक्शनला येऊ शकते, आणि हे कोण करू शकतं? फक्त वीक ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड हे करू शकत नाहीत. बघा इथे दाखवते स्ट्रॉंग ॲसिड काय करतात. एखादं स्ट्रॉंग ॲसिड घ्या. स्ट्रॉंग ॲसिड 5 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत या होल चॅप्टरमध्ये. तुम्ही लहान असताना शिकलाय HCl इज अ स्ट्रॉंग ॲसिड, H2SO4 इज अ स्ट्रॉंग ॲसिड, HNO3 इज अ स्ट्रॉंग ॲसिड. अजून कोण? HI आणि HBr. हे 5 स्ट्रॉंग ॲसिड आहेत. यापैकी कोणत्याही ॲसिडला जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं किंवा त्यांचं डिसोसिएशन बघितलं तर ते सिंगल हेडेड ॲरोनी डिसोसिएट होतात. H++Cl- तो पाठीमागे येणारच नाही. आणि जर पाठीमागे येणार नाही तर इक्विलिब्रियम असेल का या रिॲक्शन्समध्ये? विल देअर बी इक्विलिब्रियम? देअर विल बी नो इक्विलिब्रिया. मग जर इक्विलिब्रियाच नसेल तर मी त्याला या चॅप्टरमध्ये शिकू शकते का? ह्या चॅप्टरमध्ये शिकण्याचा काही पॉईंट आहे का त्यांचा? इक्विलिब्रिया पाहिजे, त्याशिवाय या टॉपिकमध्ये मी अशा रिॲक्शन शिकू शकत नाही. सो विल देअर बी इक्विलिब्रिया? नो. स्ट्रॉंग ॲसिड्स नाही. कोणते ॲसिड्स घ्यायचे आहेत मला? वीक ॲसिड. अजून एक लक्षात ठेवा, वरती जे मी 5 स्ट्रॉंग ॲसिड लिहून दिलेत ते सोडून कोणीही दुसरं H वाला स्पीसीज आला तर तो तुमचा वीक ॲसिड असणार आहे. मी परत रिपीट करते, वरती आत्ता जे ही 5 स्पीसीज लिहिलेत मी, HCl, H2SO4, HNO3, HI, HBr, हे सोडून असा कोणताही सबस्टन्स आला की ज्याच्यामध्ये H आहे ते काय असतील माझे? वीक ॲसिड. वीक ॲसिड. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही ते क्रॉस करू शकता. इतके 4 सफिशियंट आहेत आता आपल्यासाठी. सेकंड सिमिलर एक्झाम्पल घ्या वीक बेसचं. सिमिलर एक्झाम्पल घ्या वीक बेसचं. कोणता वीक बेस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, AlOH थ्राईस, कॉपर हायड्रॉक्साईड, CuOH ट्वाईस, झिंक हायड्रॉक्साईड, ZnOH ट्वाईस, एक्सेट्रा. यांच्यामध्ये पण कोणालाही एक घ्या. आपण अमोनियम हायड्रॉक्साईडला मगाशीच आयोनाइज केलं, आता हवं तर AlOH थ्राईसला करू. कशामध्ये तुटेल तो सांगा? वीक आहे, इक्विलिब्रियम असणार, तो ॲल्युमिनियममध्ये तुटेल, Al. पण Al वरती चार्ज किती असणार आहे? व्हॅलन्सी किती आहे ॲल्युमिनियमची? 3. हा जो नंबर आहे ना त्याच्या क्रॉसमध्ये तो त्याच्या डोक्यावर जात असतो. Al+3 आणि OH- किती आहेत? 3 OH आहेत आणि OH वरती चार्ज असतो मायनस. सो अशा प्रकारे तो आयोनाइज होईल. वीक ॲसिड, वीक बेस. सिमिलरली वॉटर सुद्धा आयोनाइज करत असतो. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. वॉटर कसं आयोनाइज करतो? जर तुम्ही वॉटरला वॉटरच्या प्रेझेन्समध्येच रिॲक्शन करत असाल. बघा मी काय म्हणते, लिहिल्यानंतर माइट बी जास्त समजत असेल. वॉटर प्लस वॉटर. आता मी वॉटर प्लस वॉटर असं का लिहिलं हे पुढे जाऊन लक्षात येईल. वॉटर कसा आयोनाइज करत असतो, कसा डिसोसिएट करत असतो? कशामध्ये तुटेल वॉटर? आयोनाइजेस टू गिव्ह H++OH-, H++OH-. पण हा H+ जो आहे तो कोण आहे बघा? हायड्रोजन होता, न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या बाहेर एक ऑर्बिट आणि या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन होता. H+ म्हणजे काय करायचं आहे रे त्याला? एक इलेक्ट्रॉन डोनेट करायचं आहे. एक H+ बनवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे त्याला? इलेक्ट्रॉन डोनेट करायचं आहे. जेव्हा मी इलेक्ट्रॉन डोनेट करते माझ्याकडे ते ऑर्बिट राहिलं का? आता इलेक्ट्रॉन होता, डोनेट झाला, ऑर्बिट पण गेलं, राहिलं काय? राहिला फक्त न्यूक्लियस. आणि हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये काय असतं? ओन्ली प्रोटॉन. हायड्रोजनच्या न्यूक्लियसमध्ये कोण असतं?
फक्त प्रोटॉन असतो, एक प्रोटॉन. आता हा जर प्रोटॉन असेल तर मी H+ला प्रोटॉन म्हणू शकते का? हायड्रोजनमधून एक इलेक्ट्रॉन काढला तर राहतो काय? एक प्रोटॉन. सो H+ इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॉन. ॲग्री? हाय तुषार, बघ पटतं? प्रथमेश, अथर्व. आणि हा जर प्रोटॉन असा पाण्याच्या सोल्युशनमध्ये कधी फ्री राहू शकतो का? एनी प्रोटॉन की जो पॉझिटिव्हली चार्जड आहे तो कधीही फ्री राहत नाही. त्यामुळे हा जो H+ तुमचा बनणार होता यातून डिसोसिएट करून H+ OH- तुम्ही बनवला असता. पण हा प्रोटॉन असा पाण्यामध्ये कधी सेपरेट राहत नाही. तर काय करतो, दुसरा जो वॉटर मॉलिक्यूल होता तुमचा त्याच्यासोबत हा H+ फ्यूज होईल, सेपरेट राहू शकत नाही. म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी वॉटर मॉलिक्यूल सोबत तो फ्यूज होतो आणि फ्यूज होऊन तो काय बनवेल बघा, H2O. आणि एक हायड्रोजन आला त्याच्याकडे तर तो काय बनवेल, काय बनवेल? येस, मी हायड्रोनियम आयन. म्हणजेच काय, हा H+ आणि तो H2O. कॅन आय राईट H3O+? कॅन आय राईट H3O+? प्लस OH- आहे असा OH-. सो वॉटरला वॉटरमध्ये आपण जेव्हा टाकतो तेव्हा तो H+ आणि OH- देतो. बट H+ दॅट इज प्रोटॉन कॅनॉट स्टँड इंडिव्हिज्युअली. तो एकट्याने उभा राहू शकत नाही. सो तो वॉटरसोबत फ्यूज होतो आणि काय बनवतो, H3O+. H3O+ इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोनियम आयन. H3O+लाच काय म्हणायचं आहे, हायड्रोनियम आयन. CET क्वेश्चन विचारते, वेन वॉटर अंडरगोज डिसोसिएशन इट गिव्स प्रोटॉन, हायड्रोनियम आयन आणि दोन काहीतरी फालतूचे ऑप्शन दिले असतील. प्रोटॉन देतो पण प्रोटॉन एक्झिस्ट करणार नाहीये तिथे फ्री स्टेटमध्ये. सो तुम्ही कशाला टिक करून यायचं, हायड्रोनियम आयन. गॉट इट? समजलं का बघा हायड्रोनियम आयन कसा बनवलाय? एव्हरीवन, फ्यू मोर एक्झाम्पल्स मध्ये कोण कोण लिहितोय आपण? वीक ॲसिड, वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड्स. नाही लिहित. स्ट्रॉंग ॲसिड न लिहिण्याचं कारण काय, सिंगल हेडेड ॲरो पाठीमागे येणारच नाहीये. सो वीक बेसेस लिहायचे, स्ट्रॉंग बेस नाही लिहायचे. आणि कोण, ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. समजे? जाऊ दे पुढे. काही डाऊट आहे का बघा? ठीक आहे. तर मग आता जसं मला ओळखतं की हा वीक ॲसिड आहे, हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, हा वीक बेस आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे, हे तुम्हाला पण ओळखता आलं पाहिजे. येस ऑर नो? ऑन इंडिव्हिज्युअल बेसिस तुम्हाला सुद्धा ओळखता आलं पाहिजे कोण स्ट्रॉंग ॲसिड आहे, कोण वीक ॲसिड आहे. सो थोडासा चार्ट बनवूया, कोण स्ट्रॉंग ॲसिड आहे, कोण वीक ॲसिड आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सेप्टची गरज आहे, इलेक्ट्रोलाइट. ते लर्न करण्यासाठी आय शुड हॅव सम कन्सेप्ट, इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट नावाची कन्सेप्ट काय आहे ॲक्च्युली बघा. फॅरेडे सायंटिस्ट जे होते त्यांच्याकडे जेवढे काही सबस्टन्स अवेलेबल आहेत त्या प्रत्येक सबस्टन्सला त्यांनी पाण्यामध्ये टाकलं. जेवढे काही सबस्टन्स अवेलेबल आहेत त्यांनी त्याला पाण्यामध्ये टाकलं. फॉर एक्झाम्पल आपण काय काय टाकूया, HCl टाकूया, NaOH टाकूया. त्याच्यानंतर लेटस पुट H2CO3, कार्बोनिक ॲसिड, अमोनियम हायड्रॉक्साइड, NH4OH. Let us put NaCl and let us put CH3C double bond ONA, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. हे 6 सबस्टन्स त्यांनी पाण्यात टाकून बघितले. जेव्हा HClला ते पाण्यामध्ये टाकतील म्हणजे ॲक्वियस सोल्युशनमध्ये जाईल
तेव्हा तो तुटेल H++Cl- मध्ये तुटेल. आणि जर तो आयन्समध्ये तुटतोय याचा अर्थ पाण्यामध्ये आता फ्री आयन्स आहेत. आधी फक्त पाणी होतं, आधी फक्त वॉटर होतं, आता त्याच्यामध्ये HCl टाकला, HCl H+ आणि Cl- आयन्समध्ये तुटला तर तिथे फ्री आयन्स आले आणि फ्री आयन्समधून त्यांनी इलेक्ट्रिसिटी पास करून बघितली तर तिथे इलेक्ट्रिसिटीचा फ्लो दिसला, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाली. सो मी असं म्हणू शकते का फ्री आयन्स हेल्प इन द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, आणि जे आयन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी हेल्प करतील, जो सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी हेल्प करेल वॉज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट, वॉज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट. सो असा सबस्टन्स की जो आयन्समध्ये तुटेल आणि आयन्समध्ये तुटल्यामुळे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करेल आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइट्स. त्यांनाच आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोलाइट. दुसरा सबस्टन्स सांगा मला, NH4OH किंवा हा सांगा NaOH. इलेक्ट्रोलाइट आहे की नाही आहे? आयन्समध्ये तुटत असेल तर इलेक्ट्रोलाइट आहे, आयन्समध्ये तुटत नसेल तर इलेक्ट्रोलाइट नाही आहे. NaOH येस, कसा तुटेल, Na++OH-. आयन्समध्ये तुटला की त्याला इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. थर्ड एक्झाम्पल येस नो मध्ये सांगितलं तरी चालेल, H2CO3 आयोनाइज करेल या नाही करेल, H2CO3 आयोनाइज करेल या ना करेल, करेल. कसं करणार आहे, एक तर हा वीक ॲसिड आहे, वीक असल्यामुळे डबल हेडेड ॲरोज, 2H+ आयन्स आहेत त्याच्याकडे आणि एक CO3- आयन आहे. सो आयन्स आले की तो इलेक्ट्रोलाइट आहे. फोर्थ एक्झाम्पल NH4OH वीक बेस आहे, सो जिथे जिथे वीक आहे तिथे तिथे इक्विलिब्रियम. कसं लिहिणार, NH4+ एक्झॅक्टली प्लस OH-. लास्ट 2 एक्झाम्पल्स बघा, NaCl पाण्यात टाकलं आयोनाइज होतो की नाही, ॲक्वियस, सगळ्यांच्या बेसला ॲक्वियस ल्या, कारण पाण्यामध्ये टाकायचंय मगच आयन्स बनतात. ॲक्वियस, ॲक्वियस कसा करेल, स्ट्रेट हेडेड ॲरो की डबल हेडेड ॲरो, NaCl स्ट्रेट का डबल हेडेड ॲरो, स्ट्रेट हेडेड. काही स्टुडंट्सना माहिती नसेल की वाय स्ट्रेट, थोड्याच वेळात आपल्याला समजेल की वाय स्ट्रेट. NaCl कसा आयनाइज करेल, Na++Cl-. अँड लास्ट हा कोण आहे, CH3C डबल बॉन्ड ONA, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड कसा आयोनाइज करतो तो, Na+ असतो, सो Na सोडून दुसरा कुठलाही पोर्शन आहे तो मायनस, Na वरती प्लस चार्ज, बाकी कोण असेल तो मायनस, प्लस Na+. सो सबस्टन्सेस डेफिनेशन कशी लिहिणार आहे तुम्ही इंग्लिशमध्ये, सबस्टन्सेस दॅट आयोनायझेस किंवा दॅट गिव्ह राईज टू आयन्स, गिव्ह राईज टू आयन्स. कधी आयन्स दिले रे यांनी, when dissolved in water, when dissolved in water म्हणा किंवा aqueous solution म्हणा, when dissolved in aqueous solution are called as electrolyte, are called as electrolyte. डेफिनेशन आणि एक्झाम्पल क्लिअर आहेत का, are called as electrolytes. येस, तर तुमच्यापैकी कोणतरी अनम्यूट करून मला नॉन इलेक्ट्रोलाइटची डेफिनेशन सांगू शकाल का.
Substances that do not give rise to ions when dissolved in aqueous solution are called non-electrolytes. आर कॉल नॉन इलेक्ट्रोलाइट्स. म्हणजे पाण्यामध्ये टाकून सुद्धा जर तो आयन्सच बनवत नाहीये, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्टच करत नाहीये, तर मी त्याला काय म्हणेन? नॉन इलेक्ट्रोलाइट. अच्छा, तुम्ही इथलं काही नोट डाऊन करताय का पहा, की जाऊ दे पुढे? कंटिन्यू. ओके, मी याचे स्क्रीनशॉट्स पण प्रोव्हाइड करेन तुम्हाला. फक्त विसरू नका पाठीमागच्या कन्सेप्ट. चॅप्टरला एक प्रॉपर लिंक आहे, कशानंतर काय आहे. पहिल्यांदा आयनिक इक्विलिब्रिया म्हणजे काय माहिती पाहिजे, आयनिक इक्विलिब्रियाचे काही एक्झाम्पल्स माहिती पाहिजे, अँड लास्टला इलेक्ट्रोलाइट काय आहेत अँड नॉन इलेक्ट्रोलाइट काय आहेत. सो आता नॉन इलेक्ट्रोलाइट. नॉन इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स मला चॅट सेक्शनमध्ये सांगता. Till then I'll write the definition. Substances that do not give rise to ions, do not give rise to ions when dissolved in aqueous solution. अथर्व करेक्ट आहे. when dissolved in aqueous solution. असे कोण आहेत की ज्यांना पाण्यामध्ये टाकून सुद्धा ते आयन्स बनवत नाहीये? तुम्ही सोल्युशन चॅप्टर शिकलाय. सोल्युशन चॅप्टरमध्ये आपण युरिया, ग्लुकोज, सुक्रोज हे एक्झाम्पल्स का घेत होतो? कारण ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर आयन्स बनवत नव्हते, आणि आयन्स बनवत नव्हते म्हणून तर आपण त्यांना नॉन वोलाटाईल, नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स म्हटलेले. तेच 3 एक्झाम्पल इथे लिहिले तरी चालतील. युरियाचं स्ट्रक्चर NH2C डबल बॉन्ड O NH2. ओके, ही मीटिंग जेव्हा एंड होईल तेव्हा मी नेक्स्ट लिंक पाठवून देईन. आफ्टर 40 मिनिट्स ही मीटिंग एंड होईल, कारण हे प्रो सबस्क्रिप्शन नाही आहे. तर दुसरी लिंक लगेच ग्रुपला येईल, परत तुम्ही त्या लिंक थ्रू जॉईन करू शकता. ठीक आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 आणि सुक्रोजचा फॉर्म्युला C12H22O11. विथ फॉर्म्युला, विथ डेफिनेशन, एक्झाम्पल लक्षात राहतील का? पाण्यामध्ये टाकलं बिलकुल असं होणार नाही. H+N-O+, काहीच नाही, काहीच नाही आहे, असे पाण्यात राहतील. आर कॉल्ड ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट्स. ठीक आहे, मी याचे स्क्रीनशॉट्स काढून घेते. तुमच्या साईडकडून पण कोणी स्क्रीनशॉट्स काढून PDF तयार ठेवले तरी चालेल.
ओके, तुमच्या स्क्रीनवरती लेक्चर एंड होण्याचा टाइम दिसत असेल ना? दिसतंय का? नाही दिसत आहे का? अच्छा, ठीक आहे. एनिवे, जेव्हा एंड होईल तेव्हा एंड होईल, मी लिंक पाठवून देईन तुम्हाला. आता इलेक्ट्रोलाइट समजले. परत इलेक्ट्रोलाइट्स वर फर्दर क्लासिफाईड ॲज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट्सनाच पुढे परत क्लासिफाय केलं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड वीक इलेक्ट्रोलाइट. आता हे कशाच्या बेसिसवरती? समजा मी डायग्रॅमॅटिकली दाखवते. आपण पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण NaCl टाकतो. किती NaCl? 10 NaCl टाकायचे तसं समजा. 10 NaCl टाकल्यानंतर 10च्या 10 NaCl खाली जाऊन आयोनाइज होणार आहेत. जर तुम्ही 1 NaCl टाकला ॲक्वियस सोल्युशनमध्ये तर तो कसा आयोनाइज करतो? Na प्लस प्लस Cl मायनस. म्हणजे एक NaCl, एक Na प्लस आणि एक Cl मायनस देतो. तर मी असं म्हणू शकते का, आपण वरून 10 NaCl टाकलेत, सो 10 NaCl विल गिव्ह राईज टू 10 Na प्लस आयन्स प्लस 10 Cl मायनस आयन्स. जेवढे तुम्ही NaCl वरून टाका ते सगळे किंवा 99% म्हणजेच ऑलमोस्ट कम्प्लिटली काय करणार आहेत ते आयोनाइज. एखादा मॉलिक्यूल राहील, नाहीतर 9च्या 9 सगळे काय होतील? आयोनाइज होतील. सो डेफिनेशनमध्ये काय लिहितोय आपण? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आर substances that give rise to complete ionization किंवा substances that undergo complete ionization. Substances that undergo complete ionization. एकतर 100% होतील किंवा 99% म्हणजेच काय? और almost complete. Substances that undergo complete ionization or almost complete ionization. Substances that completely ionize or almost completely ionize are called as strong electrolytes. Examples सांगा. Are called as strong electrolytes. Example. स्ट्रॉंग कोणाकोणाला म्हणता येईल? एक्झाम्पल्स मध्ये तुम्हाला लिहायचे सगळे स्ट्रॉंग ॲसिड्स, सगळे स्ट्रॉंग बेस अँड फ्यू सॉल्ट्स. एक्झाम्पल्स बघा. स्ट्रॉंग ॲसिडमध्ये किती एक्झाम्पल्स पाठ करायचे तुम्हाला? स्ट्रॉंग ॲसिड कोणते कोणते पाठ करायचे तुम्हाला? बचपनवाले 3. लहान असताना तुम्ही हे 3 ॲसिड शिकलाय. HCl, H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड अँड नायट्रिक ॲसिड HNO3. आणि आत्ता ग्रुप 16-17 शिकताना जसं HCl आहे, HClच्या खाली कोण असतं? HBr. HBrच्या खाली कोण असतो? HI. सो हे 5 स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत. And all strong acids are strong electrolyte. Similarly नंतर तुम्हाला काय लिहायचे आहेत? strong bases. स्ट्रॉंग बेस कोण कोण असतात माहिती आहे का? हिंट देतीये, त्याच्या बाहेर स्ट्रॉंग बेस लिहायचा नाही. तुम्हाला ग्रुप 1 एलिमेंट्स माहिती आहेत सगळे? पिरियॉडिक टेबलच्या ग्रुप 1 मध्ये कोण आहे आणि ग्रुप 2 मध्ये कोण आहे?
ग्रुप 1 मध्ये आहे हेली नाको रब से फिर्याद. हायड्रोजनला सोडा कारण तो मेटल नाही आहे. ली ना को रब से फ्रॅन्शियम सोडा कारण तो रेडिओ ॲक्टिव्ह आहे. सो ली ना को रब से लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम. आणि ग्रुप 2 मध्ये कोण आहे? बेकार मंग्या का सार 12. बेकार मंग्या कासार 12. रा का सोडला? रॅडियम रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ग्रुप 1 म्हणजे व्हॅलन्सी 1 आहे, तर यांच्या समोर एक एक OH लावा. लिथियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, रुबिडियम हायड्रॉक्साईड, सीझियम हायड्रॉक्साईड. ऑल आर स्ट्रॉंग बेसिस. सिमिलरली ग्रुप 2 मध्ये व्हॅलन्सी 2, सो OH किती लावले पाहिजे? 2. BeOH ट्वाइस, MgOH ट्वाइस, CaOH ट्वाइस, SrOH twice, BaOH twice. All these are strong bases. हे सोडून कोणी आलं की वीक लिहायचं. हे स्ट्रॉंग बेसिस आहेत, हे सोडून कोणीही आलं तर वीक लिहित आहे. समजलं का? येस. मग एक्झाम्पल विचारते. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड स्ट्रॉंग या वीक बेस? ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड वीक. याच्यामध्ये कुठे ॲल्युमिनियम दिसतोय का तुम्हाला? नाही, तर मग तो वीक मध्ये जाणार. कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड, झिंक हायड्रॉक्साईड याच्यामध्ये दिसला नाही की तो वीक म्हणून सांगायचं. जे दिसत आहेत ते मी दिलेत, नाही दिसत ते सगळे तुम्ही कुठे पुट करणार? येस, करेक्ट, वीक मध्ये. आता स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस ना जर मी एकमेकांसोबत रिॲक्ट केलं तर मला काय भेटेल? ॲसिड प्लस बेस विल गिव्ह मी सॉल्ट अँड वॉटर. मग या दोघांना एकत्र करून जो सॉल्ट बनेल तो पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असणार आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट पेज घेते. सॉल्ट्स बनवून दाखवते. आता सॉल्ट बनवायचं आहे तुम्हाला, पण कसा सॉल्ट? कोणापासून बनलेला असणार आहे तो? स्ट्रॉंग ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. कोणताही स्ट्रॉंग ॲसिड घ्या तुमच्या मनाने, कोणताही स्ट्रॉंग बेस घ्या तुमच्या मनाने आणि त्याच्यापासून सॉल्ट बनवा. एक्झाम्पल, स्ट्रॉंग ॲसिड कोण घेतलं समजा? HCl. स्ट्रॉंग बेस कोण घेतला? NaOH. कोणता सॉल्ट बनवेल तो? सॉल्ट अँड वॉटर बनवतो. सो आधी वॉटरला शोधा. वॉटर कुठे? हा H, हा OH. वॉटर बनेल, त्याला सेपरेट बाहेर काढा. H2O. उरलं काय मग आता? Na प्लस Cl मायनस. कोणता सॉल्ट बनवला त्याने? NaCl. सो हा अशा प्रकारचा सॉल्ट बनवता येईल का? NaCl कसा सॉल्ट आहे? इट इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, हेन्स इट इज strong electrolyte. Salt of strong acid strong base is strong electrolyte. Next example सांगा. ॲसिड घेते मी H2SO4 आणि बेस घेतीये KOH. सॉल्ट काय बनेल? सॉल्ट काय बनेल? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वॉटर शोधा आधी. हा H आहे, हा OH आहे. दोघांना एकत्र करा, वॉटर बनवा. H2O. गुड. त्याच्यानंतर काय आहे? राहतं काय? K प्लस आणि SO4 वर चार्ज असतो -2. सो बॅलेन्स करायचं आहे मला चार्ज. मी जर KSO4 लिहिलं असतं तर +1 -2 बॅलेन्स्ड आहे का? हे बॅलेन्स नाही आहे, म्हणून 2 काय घ्यावे लागतील मला? पोटॅशियम. +2 -2 झाला चार्ज, आता बॅलेन्स्ड आहे. डन. चला याचा एक सॉल्ट बनवा. अजून स्ट्रॉंग ॲसिड कोण आहे? HNO3. स्ट्रॉंग बेस कोण घेऊ शकते मी? सीझियम हायड्रॉक्साईड. सॉल्ट बनवा. चार्जर प्लग इन करते.
सॉल्ट काय बनणार? वॉटर बनवा आधी, HOH. राहिलं काय? सीझियम. सीझियम कुठल्या ग्रुपमध्ये येतो रे? फर्स्ट का सेकंड? हेलिनाको रब से फिर्याद. सो त्याच्यावरती +1 चार्ज. ग्रुप 1 मध्ये आहे म्हणजे +1 आणि NO3 वरती चार्ज काय असतो? -1. दोघांना फक्त एकत्र केलं सीझियम नायट्रेट. सो तुम्हाला सॉल्ट ओळखता येईल की दिलेला सॉल्ट कोणापासून बनलाय हे ओळखता येईल का? उलटा क्वेश्चन घेते. जर मी एखादा सॉल्ट असा लिहितीये CH3C किंवा सिंपल पासून स्टार्ट करू. इफ आय एम रायटिंग एनी ऑफ द सॉल्ट ॲज NaI, तर हा सॉल्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट आहे? हा सॉल्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट आहे? कसं ओळखणार तुम्ही? त्याचे तुकडे करायचे, 2 आयन्स बनवायचे, Na+I- आणि तुम्हाला ओळखता आलं पाहिजे Na+ आहे तर वॉटरचा कोणता पोर्शन त्याला लागेल? Na+ आहे तर त्याला डेफिनेटली OH- लागेल. Na+OH- विल गिव्ह मी NaOH. I- आहे तर त्याला पक्का H+ लागेल आणि काय बनेल? HI. सो HI + NaOH हे 2 ॲसिड बेस एकत्र येऊन NaI सॉल्ट बनलेला. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, हेन्स इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. समजलं? जो सॉल्ट दिलाय त्याला त्याच्या आयन्समध्ये तोडायचं आणि वॉटरचा काउंटर पार्ट त्याला अटॅच करायचा. आता हे झाले सगळे सॉल्ट्स तुमचे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेसचे. अजून बरेचसेच आहेत, तसं तुम्ही लिहू शकताय, बट एवढे सफिशियंट आहेत ना ओळखण्यासाठी? ओळखू शकाल? येस, गुड. ओके. आता मी कोणता सॉल्ट लिहितेय बघा. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड बट मी वीक बेस घेणार आहे. स्ट्रॉंग ॲसिड बट घेताना बेस कोणता घेतीये? वीक बेस. स्ट्रॉंग ॲसिडचं एक्झाम्पल HCl. एखादा वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4OH हा वीक बेस आहे. याच्यापासून बनणारा सॉल्ट कसा असणार आहे किंवा कोण असणार आहे? पहिल्यांदा सॉल्ट कोण असणार आहे? वॉटरला फाइंड करा, त्याला सेपरेट लिहून घ्या. उरलं काय? NH4+Cl-. सो कॅन आय से हा सॉल्ट आहे अमोनियम क्लोराईड. आता हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल का वीक इलेक्ट्रोलाइट असेल? हा सॉल्ट बनलाय बट इज दिस स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट या फिर वीक इलेक्ट्रोलाइट? काय वाटतं तुम्हाला? प्रथमेश करेक्ट, कोमल करेक्ट. बघा, ज्या ॲसिड आणि ज्या बेसपासून तो बनलाय त्यातला एक जरी कोण स्ट्रॉंग असेल, एक जरी कोण, तरी तुमचा इलेक्ट्रोलाइट कसा लिहायचा? स्ट्रॉंग. दोन्ही स्ट्रॉंग असतील तर ऑफकोर्सली तो स्ट्रॉंग असणार आहे, नो डाऊट ॲट ऑल. बट दोन्हीपैकी एक जरी कोण स्ट्रॉंग आलं तर तुम्हाला काय लिहायचं आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके. डन. समजलं काय? आणि सिमिलरली लास्ट टाईपचा सॉल्ट काय असणार आहे? मग काउंटर करूया का? आता वीक ॲसिड घेऊ पण त्याच्यामध्ये काय पुट करूया? स्ट्रॉंग बेस. वीक ॲसिड कोणतं? वीक ॲसिड कार्बोनिक ॲसिड किंवा वीक ॲसिड जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये सतत वापरलाय तो कोण आहे? ॲसिटिक ॲसिड, CH3C डबल बॉन्ड OH. वीक ॲसिड प्लस त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस टाकायचा आहे. सॉल्ट कसा बनेल? वॉटरला सेपरेट आउट करा अँड रिमेनिंग पार्टला फ्यूज करा. वॉटरमधला H इथे आहे,
H plus OH minus will give me water. उरलं काय? Na plus and CH3C double bond O minus. दोघांना फ्यूज करा. काय बनेल? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कसा सॉल्ट आहे हा? कसा इलेक्ट्रोलाइट आहे? स्ट्रॉंग या वीक? येस, अगेन इट इज ए स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, कारण याच्यामध्ये मी कोण यूज केलाय? स्ट्रॉंग बेस. एक जरी कोण स्ट्रॉंग असेल तर इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, सो स्ट्रॉंग मधले सगळे एक्झाम्पल क्लिअर झाले का बघा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण असतात? की ज्यांना पाण्यात टाकल्यानंतर ऑलमोस्ट कम्प्लिटली किंवा कम्प्लिटली आयोनाइज होतात. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग ॲसिड 5 पार्ट करायचे आहेत. स्ट्रॉंग बेसेस ग्रुप 1 आणि ग्रुप 2चे हायड्रॉक्साइड्स. आणि स्ट्रॉंग सॉल्ट्स कोणते असतात? जे स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसपासून बनलेत, किंवा स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस अँड वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. ॲटलिस्ट एक दोघांपैकी कोणतरी स्ट्रॉंग पाहिजे. करेक्ट. मग आता कोणतरी अनम्यूट करून वीकला डिफाईन करण्याचा प्रयत्न करा. वीक इलेक्ट्रोलाइट्स काय असणार आहेत? Substances which do not undergo complete ionization. येस, डू नॉट अंडरगो कम्प्लीट या शब्दाला मी पार्शियल म्हणू शकते का? सबस्टन्सेस दॅट पार्शियली आयोनाइज आर कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट्स. अगदी थोड्या प्रमाणात आयोनाइज करतात. फॉर एक्झाम्पल, जर डायग्रामॅटिकली एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर त्याच बीकरमध्ये जेव्हा तुम्ही कोणताही वीक ॲसिड, कोणताही वीक बेस, आता तुम्हाला माहिती आहे वीक ॲसिड कोण असेल? हे 5 सोडून कोणीही. सो बीकर घ्या अँड इमॅजिन की तुम्ही बीकरमध्ये ॲसिटिक ॲसिड टाकलाय, CH3C डबल बॉन्ड OH. किती ॲसिटिक ॲसिड टाकलेत? परत 10 मॉलिक्युल्स टाकलेत. पण या 10 पैकी एकच मॉलिक्यूल आयोनाइज होणार आहे. आयोनाइज होणार का? तर पक्का होणार. CH3 ॲसिटिक ॲसिड कसा आयोनाइज करतो? H प्लस प्लस CH3C डबल बॉन्ड O मायनस. आयोनाइज होणार का? तर पक्का होणार. पण किती? 10 पैकी फक्त एक मॉलिक्यूल आयोनाइज करेल, बाकीचे 9 आहे तसे राहतील इथे. सो आयोनायझेशन अतिशय कमी आहे, हेन्स इट इज कॉल्ड ॲज वीक ॲसिड. मग मला एक्झाम्पल लिहायची गरज आहे का परत? वीक ॲसिड्स, वीक बेसेस अँड सॉल्ट कोणाचा? वीक ॲसिड वीक बेस. एक्झाम्पल्स लिहायची गरज आहे का बघा आपल्याला परत? स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस स्ट्रॉंग सॉल्ट. तसं वीकचे एक्झाम्पल वीक ॲसिड वीक बेस वीक सॉल्ट. ठीक आहे. प्रत्येक जण मला एक एक वीक ॲसिडचे एक्झाम्पल सांगा चॅट सेक्शनमध्ये. फक्त आज स्क्रीनशॉट करून ठेवतीये सो दॅट जर मीटिंग मध्येच एंड झाली तर आपल्याकडे त्याच्या नोट्स राहू देत. प्रथम करेक्ट, अथर्व करेक्ट. H2CO3 कार्बोनिक ॲसिड सोडून दुसरा कोणता ॲसिड? असा कोणीही सांगा ज्याच्यामध्ये H प्लस आहे. Okay, give me a minute.
ते लाईव्ह स्ट्रीम ऑन नाही करता येते म्हणून फक्त हे करावं लागतं आज. नेक्स्ट वीकमध्ये सॉल्व्ह होईल हा प्रॉब्लेम. ठीक आहे, तुमचे एक्झाम्पल्स पाहते. ओके, फॉर्मिक ॲसिड H3PO4 H3PO3. ठीक आहे, हे पण करेक्ट आहेत. डन. चला, सो वीकमध्ये तुम्हाला कोणाकोणाचे एक्झाम्पल लिहायचे आहेत. जे काही वीक ॲसिड्स तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे जे 5 स्ट्रॉंग आहेत ते सोडून सगळे वीक. एक्झाम्पल वीक ॲसिड्स. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिलं आहे ॲसिटिक ॲसिडचं एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड OH. मग असा कोणताही सबस्टन्स घ्या ज्याच्यामध्ये हायड्रोजन असला पाहिजे. H2CO3 H3PO4 H2S HF हायड्रोजन फ्लोराईड वीक ॲसिड आहे. सिमिलरली वीक बेस घ्या. वीक बेसमध्ये कोण घेणार? ग्रुप 1 ग्रुप 2 सोडून सगळे. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, झिंक हायड्रॉक्साईड, कॉपर हायड्रॉक्साईड. टेक्स्टबुकमध्ये कोणता दिला आहे तुम्हाला? अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH अँड सो ऑन. आणि सॉल्ट कोणता वीक असेल? विच सॉल्ट विल बी वीक इलेक्ट्रोलाइट? येस अथर्व, तेही करेक्ट आहे. H2CO3. सॉल्ट कोणता घ्यावा लागेल मला? सॉल्ट ऑफ वीक ॲसिड वीक बेस. ही एकच कंडिशन आहे इथे, एकही स्ट्रॉंग आणायचा नाही. वीक ॲसिड वीक बेस. मग इथे वीक ॲसिड आहे, हा वीक बेस आहे. ॲड करा दोघांना. येस, बोथ द कंपोनंट शुड बी वीक. दिस इज ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड. दिस इज ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड वीक बेस. दोघांना मी ॲड केलं. इथे H आहे, इथे OH आहे, वॉटर बनवला. राहतं कोण? काउंटर पार्ट CH3C डबल बॉन्ड O- आणि कोण आहे? ॲल्युमिनियम +3. मॅच होतं का? हे ओवर मायनस आहे आणि ॲल्युमिनियमवर +3 आहे. चार्जेस बॅलन्स झालेत का? नाही. मग मला काय करायला पाहिजे? हा जो मायनसवाला पोर्शन आहे तो 3 वेळा घ्यायला पाहिजे. म्हणजे 3- आणि +3. आता तो बॅलन्स्ड आहे. सो चार्ज बॅलन्स आहे का ते पण चेक करायचं. हा तुमचा सॉल्ट आहे. करेक्ट आहे तुषार, राईट. अमोनियम क्लोराईड. सांगा तो सॉल्ट कोणापासून बनलाय? अमोनियम क्लोराईड. तुम्हाला असा सॉल्ट दिला जाईल, विचार करायचं Cl कुठून आला असणार आहे? Cl- आहे. मायनसला काय लावायचं? पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन. सो तो HCl कडून आला असणार. आणि हा कोण आहे? NH4+. प्लसला कोण लागेल? OH-. तर तो कोणाकडून आलाय? NH4OH. आणि अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकताय की तो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आहे का कोण आहे. येस. ओके, वेट. स्ट्रॉंग ॲसिड आहे म्हणजे हा स्ट्रॉंग सॉल्ट झाला. सो सॉरी. काय करू आपण इथे? CO3 घेऊ. CO3. आता हा कोणाकडून आला असणार आहे? H2CO3. वीक ॲसिड वीक बेस. सो सॉरी. अच्छा, तुषार समजलं ना? अमोनियम कार्बोनेट, अमोनियम हायड्रॉक्साईड अँड कार्बोनिक ॲसिड कडून आलाय. वीक ॲसिड वीक बेस. HCl लिहिला असता तर तो स्ट्रॉंग ॲसिड असता आणि एक जरी स्ट्रॉंग असेल तर सॉल्ट पण स्ट्रॉंग बनला असता. सो हे एक्झाम्पल सगळे उद्याच्या लेक्चरच्या पूर्वी लर्न कराल. उद्या आपण एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन पुढे प्रोसेस करू. आता हे पाठ होईल ना? नोट्स बनवा. ठीक आहे, काही डाऊट्स आहेत? क्लिअर आहे? टेक्स्टबुक रीड कराल?
या पॉईंटपर्यंत टेक्स्टबुक रीड कराल का? इलेक्ट्रोलाइट्स, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. आणि उद्या टेक्स्टबुकमधून जर काही डाऊट असेल तर विचारता. चलो ठीक आहे, परत उद्या भेटूया. 6 to 7 लेक्चर राहील. त्याच्यानंतर तुमचे जर काही डाऊट्स असतील तर 7 नंतर तुम्ही विचारू शकताय एनी टॉपिक रिलेटेड. सो पहिल्यांदा आयनिक इक्विलिब्रिया स्टडी करा, मग डाऊट्स येतील. अच्छा, तुझ्या PDF मध्ये चेंज करू आपण. PDF मध्ये काही 2-3 एक्झाम्पल इकडे तिकडे झालेले आहेत, मी चेक करते एकदा. ओके, रिझन समजला ना तुला? अमोनियम क्लोराईड का वीक आहे, तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे तो. ओके, डन. चलो देन, बाय एव्हरीवन, थँक यू सो मच.